आज दिनांक 16 नोव्हेंबर. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षितिजावर आपल्या प्रखर तेजाने तळपलेल्या एका अलौकिक कलावंताची म्हणजेच डॉक्टर श्रीराम लागू यांची ही जयंती. एकीकडे वैद्यकीय शास्त्राचा कठोर आणि तर्कशुद्ध अभ्यास, तर दुसरीकडे रंगभूमीवरील भावनांचा आणि कल्पनांचा मुक्त वावर. या दोन्ही भिन्न ध्रुवांना आपल्या आयुष्यात सहजपणे सामावून घेणारे हे बहुआयामी व्यक्तिमत्व. त्यांनी केवळ अभिनय केला नाही, तर प्रत्येक भूमिकेला आपल्या चिकित्सक बुद्धीने आणि दाहक अभिनयाने एक वैचारिक अधिष्ठान दिले. नटसम्राट ही उपाधी केवळ त्यांच्या अभिनयाने नाही, तर त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाने आणि वैचारिक धैर्याने सार्थ ठरवली. त्यांच्या जयंतीनिमित्त या महान कलावंताच्या तेजस्वी आणि संघर्षमय जीवन प्रवासाला आदरांजली वाहणारा हा रसाळ शब्दसुमनांचा गुच्छ. नमस्कार मंडळी, नाट्यविश्वास पुणे या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. नटसम्राट डॉक्टर श्रीराम लागू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त नाट्यविश्वास पुणेच्या संपूर्ण टीमकडून विनम्र अभिवादन. आज त्यांच्या महान कार्यांवर प्रकाश टाकत त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांना मानवंदना अर्पण करणार आहोत. डॉक्टर लागू यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1927 रोजी महाराष्ट्रातील साताऱ्यात झाला. त्यांचे वडील बाळकृष्ण चिंतामण लागू आणि आई सत्यभामा लागू यांच्या पोटी जन्मलेले ते 4 भावंडांपैकी सर्वात ज्येष्ठ होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे भावे हायस्कूलमधून झाले. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यांची बुद्धीची चमक वैद्यकीय शिक्षणाकडे वळली आणि त्यांनी BJ मेडिकल कॉलेजमधून MBBS आणि MS या वैद्यकीय पदव्या प्राप्त केल्या. पुढे त्यांनी मुंबई विद्यापीठातून ENT म्हणजेच कान नाक घसा सर्जन म्हणून पदवी घेऊन या क्षेत्रात सखोल ज्ञानसंपादन केले. वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच त्यांच्यातील कलावंत जागा झाला होता. वैद्यकीय शास्त्राच्या अभ्यासाच्या समांतर त्यांनी आपली नाट्यकला जोपासली. याच काळात त्यांनी भालबा केळकर यांच्यासारख्या समविचारी मित्रांसोबत प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन या नाट्यसंस्थेची स्थापना केली, जी प्रायोगिक रंगभूमीसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरले. शिक्षण पूर्ण झाल्यावर डॉक्टर लागू यांनी पुण्यात 6 वर्षे ENT सर्जन म्हणून व्यवसाय केला. अतिरिक्त प्रशिक्षणासाठी त्यांनी कॅनडा आणि इंग्लंडमध्ये प्रवास केला. तसेच टांझानियातील टाबोरा येथेही त्यांनी वैद्यकीय सेवा दिली. डॉक्टरी पेशात स्थैर्य आणि सन्मान असतानाही त्यांच्या मनातील कलावंत स्वस्थ बसू शकत नव्हता. रंगभूमीवरची ओढ त्यांच्या बुद्धीवर आणि आत्म्यावर इतकी तीव्र होती की अखेरीस त्यांनी एक महत्त्वपूर्ण टप्प्यावर आपल्या स्थिर वैद्यकीय व्यवसायाला पूर्णविराम देण्याचा धाडसी निर्णय घेतला. 1969 साली वयाच्या 42व्या वर्षी त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पूर्णवेळ अभिनेता म्हणून पदार्पण केले. वसंत कानेटकर लिखित इथे ओसळला मृत्यू या नाटकातून त्यांनी व्यावसायिक रंगमंचावर श्रीगणेशा केला आणि अभिनयाच्या या अपरिहार्य प्रवासाची सुरुवात केली. त्यांच्या या निर्णयामागे केवळ अभिनयाची आवड नव्हती, तर कलेच्या माध्यमातून समाजातील विचारधारेला आणि वास्तवाला वाचा फोडण्याची तीव्र इच्छा होती. डॉक्टर लागू यांनी मराठी, हिंदी आणि गुजराती भाषेत 200हून अधिक चित्रपट आणि 40हून अधिक नाटकात भूमिका साकारल्या. त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात अजरामर आणि ऐतिहासिक ठरलेले नाटक म्हणजे वि. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज लिखित नटसम्राट. या नाटकातील गणपतराव बेलवलकर हे पात्र त्यांनी केवळ रंगवले नाही, तर ते जगले. एका कलावंताची उतार वयातील शोकांतिका, त्याची वैचारिक आणि भावनिक घालमेल लागूंच्या अभिनयातून जिवंत झाली. मराठी चित्रपटसृष्टीतही त्यांनी पिंजरा, सामना, सिंहासन आणि मुक्ता यांसारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडली. हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. घरौंदा, मुकद्दर का सिकंदर, लावारिस, सदमा, किनारा, देवता, सौतन यांसारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये त्यांनी मध्यवर्ती आणि चरित्र भूमिकांना न्याय दिला. 1982 मध्ये आलेल्या गांधी चित्रपटात त्यांनी गोपाळकृष्ण गोखले यांची भूमिका साकारली. डॉक्टर लागू यांची अभिनय शैली बुद्धिवादी, चिकित्सक आणि अत्यंत नैसर्गिक होती. केवळ बाह्य अभिनयावर अवलंबून न राहता ते पात्राच्या मानसिकतेचा आणि विचारधारेचा सखोल अभ्यास करून भूमिका साकारत. त्यामुळे त्यांची पात्र केवळ पडद्यावर दिसत नव्हती, तर प्रेक्षकांच्या मनात खोलवर परिणाम करत होते. डॉक्टर लागू यांचे व्यक्तिमत्व त्यांच्या अभिनयाप्रमाणेच वैचारिकदृष्ट्याही प्रगल्भ होते. ते एक प्रख्यात अधार्मिक आणि पुरोगामी विचारवंत होते.
अभिनयाव्यतिरिक्त त्यांनी आपले आयुष्य सामाजिक आणि विवेकवादी कार्यासाठी समर्पित केले. 1999 त्यांनी अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपोषण केले होते. त्यांच्या विचारधारेचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे देव, धर्म आणि अध्यात्माबद्दलचे त्यांचे परखड मत. ते अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीशी सक्रियपणे जोडले गेले होते. डॉक्टर लागू यांचे वैयक्तिक आयुष्यही तितकेच समर्पित होते. त्यांची पत्नी दीपा लागू याही नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील नामवंत अभिनेत्री आहेत. डॉक्टर लागू यांनी आपल्या दिवंगत चिरंजीव तन्वीर लागू यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तन्वीर सन्मान या पुरस्काराची स्थापना केली, जो भारतीय रंगभूमीवरील प्रॉमिसिंग कलाकारांना दिला जातो. ते माणूस म्हणून सत्यनिष्ठ, स्पष्टवक्ते आणि निर्भीड होते. आपल्या विचारांवर ते ठाम असत आणि त्यासाठी त्यांनी कधीही व्यावसायिक तडजोड केली नाही. त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. दीर्घकाळ कला क्षेत्राची आणि विचारधारेची सेवा केल्यानंतर डॉक्टर श्रीराम लागू यांनी वयाच्या 92व्या वर्षी 17 डिसेंबर 2019 रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे निधन पुण्यात झाले. वृद्धापकाळ आणि हृदयविकार संबंधाच्या कारणांमुळे त्यांचे निधन झाले. एका महान कलावंताच्या निधनाने भारताच्या रंगभूमीवरील एका पर्वाची सांगता झाली. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. नाट्यविश्वास पुणेच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.